नमस्कार मित्रांनो, कथेमध्ये आपलं स्वागत आहे. त्याआधी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. या मूर्ख मुलींमुळे मी घरातून बाहेर पडत नाही. मला तर अशा मूर्ख मुलींचा खरंच खूप राग येतो, विशेषतः जेव्हा त्या माझं कौतुक करतात. संजय कुणालला म्हणाला, जो सध्या ड्रायव्हिंगवर लक्ष केंद्रित करत होता. सगळ्या मुली सारख्या नसतात संजय. दयाळू आणि सौम्य हृदय असलेल्या लोक देखील असतात. कुणालने मुलींचा बचाव करणाऱ्याचा प्रयत्न केला. माझ्यासाठी सगळ्याच सारख्या आहेत, संजयने उत्तर दिले. तो खिडकीतून बाहेर त्या निर्जन रस्त्याकडे बघत होता. प्रेरणाचं काय? कुणालने संजयचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्याने प्रेरणाचं हे नाव ऐकले, तेव्हा त्याने ताबडतोब आपली नजर कुणालकडे वळवली. जेव्हा प्रेरणाची इतर मुलींशी तुलना केली जायची, तेव्हा संजयला खरोखर ते आवडत नव्हतं. त्याच्यासाठी प्रेरणा ही एकच काइंड हार्टेड पर्सन होती. ठीक आहे, मी आता तिची कोणाशीही तुलना करणार नाही, कुणाल हसत म्हणाला. पुन्हा जर मी ऐकले आहे की तू असे बोलत आहे, मी माझ्या स्वतःच्या हातांनी तुझे डोके फोडायला विचार करणार नाही. संजयने त्याला स्पष्ट जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्यासाठी प्रेरणा ही नेहमीच महत्त्वाची होती. कुणालने पाहिले की त्याचा बॉस रागावला आहे, तेव्हा रस्त्यांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. सहसा तो फक्त शांत असायचा आणि जास्त काही बोलत नसायचा. पण आज असं काहीतरी बोलला आणि असं संकट ओढवून घेतलं. संजयने त्याचं शरीर अतिशय मऊ गादीवर टाकले. ते खूप आरामदायक वाटत होतं. संजयला आता झोप येत असल्याने जाणवले आणि त्याचे डोळे बंद व्हायला लागले आणि ड्रीमलँडमध्ये भटकायला त्याला वेळ लागला नाही. संजय, जो की इतर वेळी क्रूर असायचा, त्याचं असं शांत रूप फक्त झोपल्यावर बघायला मिळत होतं. बऱ्याच मुलींमध्ये संजय फेमस होता, पण त्या मुलींना माहिती होतं संजय सिंघानिया काय चीज आहे. तो मुलींना किती हिट करतो हे जवळजवळ सगळ्यांना माहिती होतं. म्हणून बहुतांश मुली त्याच्यापासून दूर राहणं पसंत करत होत्या. पण जेव्हा कोणी मुलगी त्याच्या जवळ जाण्याचं धाडस करत होती, म्हणजे याचा अर्थ स्पष्ट होता की ती मुलगी जगण्याला कंटाळली आहे. संजयने मागचा पुढचा विचार न करता कितीतरी मुलींना बेसमध्ये टॉर्चर करण्यासाठी घेऊन गेला होता. जर त्या मुळीच नशीब तिच्या बरोबर असेल, तर ती संजयने टॉर्चर करूनही जिवंत राहत होती. नाहीतर बऱ्याच मुली अर्ध्यात जीव सोडून देत होत्या. मुलींबद्दल असणार संजयचं मत अजूनपर्यंत कोणत्याही मुलीने बदललं नव्हतं आणि बदललेलं की नाही हेही माहिती नव्हतं. सकाळची थंडी आजही ब्लँकेटमध्ये धडपडत असलेल्या लोकांना त्यांच्या गोड स्वप्नांसह घरी असल्याचा अनुभव देत होती. संजयही अजून उठला नव्हता. बाहेरचं ढगाळ वातावरण त्याला आळशी बनवत होतं. त्याची उठायची अजिबात इच्छा नव्हती. बेडवर बसल्यावर संजयला जांभई आली आणि त्याने पाहिले की त्याच्या नाईट स्टँडवरील घड्याळात सकाळचे 9 वाजले आहेत. अजूनही सकाळ आहे, त्याने विचार आणि मग परत झोपण्यासाठी मऊ गादीवर आडवा झाला. पण सेलफोनच्या वाजलेल्या आवाजाने पुन्हा झोपण्याचा त्याचा प्लॅन बिघडला. सकाळी सकाळी कोणी फोन केला आहे, तो म्हणाला. नंतर डोळे न उघडता फोन उचलला. तू जगून कंटाळला आहेस हां? माझी झोप डिस्टर्ब करण्याची हिंमत कशी झाली तुझी? संजय फोनच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या व्यक्तीला ओरडला. तू तो आहेस ज्याला जगण्याचा कंटाळा आला आहे. पलीकडून फोनवरून ती मुलगी संजयवर ओरडली. काय झालं? एवढ्या सकाळी का कॉल केला आहेस तू? संजयला जेव्हा त्याला कोणी कॉल केला आहे हे समजल्यावर हळू आवाजात विचार. भाई, आता मी एअरपोर्टवर आहे, मला पिकअप कर. प्रेरणाचा राग संजयच्या कानावर स्पष्टपणे ऐकू आला. ओके माय डार्लिंग, भाई लवकरच येत आहे, संजयने उत्तर दिले आणि फोन ठेवला. एअरपोर्टवरून प्रेरणाला घेण्यासाठी जाण्यापूर्वी संजय ताबडतोब बाथरूममध्ये गेला. जास्त वेळ न थांबता त्याने त्याचे कॅज्युअल कपडे घातले आणि कार गॅरेजमध्ये गेला. गॅरेजमध्ये अनेक प्रकारच्या अतिशय उच्च दराच्या कार होत्या. संजयने 2 दिवसांपूर्वी खरेदी केलेली नवीन रेड कार निवडली. रेड कलरची कार शहराच्या रस्त्यांना धावायला लागली. संजय कारने वेगाने चालवत होता. अनपेक्षितपणे कोणीतरी रस्ता ओलांडत होतं आणि ती व्यक्ती संजयच्या कारसमोर आली. संजयने लगेचच त्याच्या कारला अचानक ब्रेक लावला. ठिस! कारच्या टायरचा आवाज आला. तेव्हा संजयने गाडी थांबवल्याची जाणवले. बघून रोड क्रॉस करता येत नाही का? संजय बडबडला आणि त्याच्या कारसमोर असलेल्या व्यक्तीला बघण्यासाठी कारमधून बाहेर पडला. तुला जर रस्ता क्रॉस करायचा असेल तर आधी दोन्ही बाजूने बघायचं असतं.
ही साधी गोष्ट माहिती नाही का तुला? आंधळी आहेस का? संजय रागाने म्हणाला, तू खूप वेगाने गाडी चालवत होतास. तुला ते बरोबर वाटत आहे का? ती मुलगी संजयवर चिडली. कोणी मुलगी आपल्याला असं बोलत आहे हे पाहून संजयही चिडलाच. त्याने त्या मुलीचं मनगट पकडलं आणि तिला त्याच्या कारवर धक्का देऊन कारला टेकवलं. जर तुला जगण्याचा खरंच कंटाळा आला असेल तर मी तुझी ही इच्छा पूर्ण करू शकतो. एवढं बोलून त्याने त्या मुलीचा गळा आवळला. ती मुलगी त्याच्या हातावर मारत त्याला दूर करण्याचा प्रयत्न करत होती. पण संजयच्या ताकदीसमोर तिचा काय सुगाव लागणार आहे? आय एम सॉरी, ती मुलगी घाबरून बोलली. आता जर माघार घेतली नाही तर हा सायको नक्कीच आपला जीव घेऊन, असं तिला वाटलं. संजयने तिला सोडलं आणि बाजूला ढकलले. नंतर माझ्यासमोर कधी येऊ नको, एवढं बोलून संजय त्याच्या गाडीमध्ये बसला आणि एअरपोर्टच्या दिशेने मीडियम स्पीडने निघाला. ती मुलगी अजूनही तिथे मोठे मोठे श्वास घेत उभी होती. काय मुली असतात, संजयने विचार केला आणि काही वेळातच तो एअरपोर्टवर पोचला आणि आपल्या लाडक्या बहिणीला भेटला. तू येणार आहेस? मला का नाही आधी सांगितलं? मी तुला लवकर रिसीव्ह करायला आलो असतो, संजय म्हणाला आणि प्रेरणाच्या हातातून एक कोटी सुटकेस घेऊन डिकीमध्ये ठेवायला गेला. मला फक्त तुला एकदा माझ्यावर रागवताना पाहायचं होतं, प्रेरणा न घाबरता म्हणाली. भाई, तुझ्यावर कधीही रागवणार नाही. तू माझा राग कितीही भडकवला तरी, संजय त्याच्या पूर्वीच्या स्वभावापेक्षा विरुद्ध हळूवारपणे म्हणाला. तू खूप वाईट आहे. मला माझ्या हँडसम भाईला रागात पाहायचे आहे, प्रेरणाने पुन्हा चिडवले. जास्त बोलू नकोस, गाडीत बस म्हणजे आपण घरी जाऊ शकू, संजय म्हणाला आणि ड्रायव्हरच्या सीटवर गेला. प्रेरणा हसत हसत गाडीत बसली. तिचा भाई तिला कधीच रागावला नाही आणि रागावणारही नाही हे पाहून प्रेरणा खुश झाली. बऱ्याच लोकांना वाटते की माझा भाई खरोखरच शूद्र आहे, पण माझा त्यावर थोडा विश्वास नाही, प्रेरणाने विचार केला. दुसरीकडे जान्हवी आणि तिच्या बाजूला मैत्रिणी बेला आणि मोनिका एका मॉलमध्ये बसल्या होत्या. त्या तिघी एका कॅफेमध्ये आरामशीर बसल्या होत्या, जिथली कॉफी छान आणि परवडेबल होती. तुझी मान इतकी लाल का झाली आहे आणि तुझा चेहराही असा पडला का आहे? बेलाने जान्हवीचा चेहरा आणि मान बघत विचारले. मी ठीक आहे बेला, मला आता बरे वाटत नाही. मला वाटते की मी लवकरच घरी जायला हवं, जान्हवी खोटे बोलत म्हणाली. तुला कामाने कंटाळा आला असेल तर तू जा, काही प्रॉब्लेम नाहीये, मोनिका म्हणाली आणि हातातील लेमन टी पिऊ लागली. जान्हवीने अजून काही प्रतिक्रिया दिली नाही. मी आता घरी जात आहे हां, आणि आज काकांना शोधायचे आहे. कालपासून ते अजून घरी आले नाहीत, जान्हवी म्हणाली. निघून जायच्या इच्छेने उभी राहिली. काळजी घे आणि हो, काही असेल तर कळव, तिच्या मैत्रिणी लक्षपूर्वक म्हणाल्या. हो, नक्की आहे, बाय. जान्हवी घरी जाण्यासाठी चालू लागली. घरी जाताना जान्हवीला आजही संजयने तिला बोललेले शब्द आठवत होते. हो, संजयने जवळजवळ जीव घेतला होता. ती मुलगी जान्हवी होती. मी पहिल्यांदाच सनकी असलेला हँडसम माणूस पाहिला आहे. आशा आहे की मी त्याला पुन्हा भेटणार नाही. मला अशा माणसांबद्दल खरंच खूप चीड आहे, मूर्ख कुठला, जान्हवीने विचार केला. तिने तिची स्कूटी घेतली आणि काकांच्या घरी निघाली. जान्हवी घरी पोहोचली. स्कूटी पार्क करून ती आतमध्ये गेली तर आत्या रुपाली आणि काका सुधा हॉलमध्ये बसलेले होते. काका, तुम्ही कधी आलात? जान्हवीने काकाकडे बघून प्रश्न केला आणि त्यांच्यासमोर बसली. काकांच्या चेहऱ्यावर काय झालं आहे आणि काकांच्या अंगावरही जखमा झाल्याचं दिसतंय. काका, काय झालंय? जान्हवीने व्याकुळतेने विचारले. काल रात्री किरकोळ अपघात झाला, पण आता ठीक आहे. विनोद म्हणजे जान्हवीचे काका खोटे बोलले. काका, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायची गरज आहे, जान्हवी पुन्हा बोलली. तुझे काका ठीक आहेत जान्हवी, तू आराम कर. बघ, तुझा चेहरा का असा फिका पडलाय? आर्या जान्हवीचा चेहरा बघत म्हणाली. जान्हवीने काही न मान हलवली आणि तिच्या रूममध्ये निघून गेली. आई, बाबा, मला बाहेर जायचे आहे. मला माझ्या मैत्रिणींना भेटायचे आहे. रुपालीने तिच्या वडिलांना आणि आईला परवानगी मागितली. ठीक आहे, जपून जा, आत्याने तिच्या मुलीकडे हसत उत्तर दिले. लिव्हिंग रूममध्ये फक्त आत्या आणि काका उरले होते. विनोदचा चेहरा अचानक गंभीर झाला आणि लगेच त्याच्या बायकोशी बोलले. आपण आधी आपल्या खोलीत जाऊया, मला काहीतरी बोलायचे आहे, खूप महत्त्वाचे आहे.
विनोद म्हणाला. नंतर दुसऱ्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या खोलीकडे निघून गेला. विनोदच्या खोलीत येऊन त्याने लगेच दार लावून घेतले आणि आत्याला सोफ्यावर बसवले. काय झालं? तुम्ही एवढे सिरियस का आहेस? आत्याने उत्सुकतेने विचारले. विनोद काल रात्री कुठे आणि का गेला होता हे सांगू लागला. अरे देवा, तुम्ही असं का केलंस? मी तुम्हाला पिऊ नका आणि जुगार खेळू नका याची नेहमी आठवण करून दिली आहे. आता परिणाम बघा. तुम्हाला तुमच्या बॉसने छळले आहे आणि मला खात्री आहे की तुमचा बॉस तुम्हाला नक्कीच पैसे मागेल. एवढे पैसे कुठून आणायचे? आत्या भावूक होऊ लागली. शांत हो, मी तर तुला अजून सगळं काही सांगितलं नाहीये. विनोदने आत्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, ज्या आधीच खूप पॅनिक झाल्या होत्या. विनोदने संजयच्या बेसमध्ये जे जे झालं ते ते सगळं आत्याला सांगितलं. आज सकाळी त्याचा असिस्टंट माझ्याशी बोलला. तो हे सगळं मॅनेज करेल, पण जान्हवीला यामुळे धोका होऊ शकतो. विनोदने आत्याला शांत करण्यासाठी तिचा हात पकडला. विनोदचे वर्णन ऐकून आत्याला खूप धक्का बसला. विनोद आपल्या भाचीला एका वाईट व्यक्तीला कसं सोपवू शकतो? मला पटत नाही. जान्हवी, धोका पत्करण्याऐवजी हे घर विकले तर बरे होईल. आणि तुम्हाला काही कळतं की नाही? तुम्ही असं कसं करू शकता? तिची जबाबदारी आपल्यावर एज याचा अर्थ असा नाही की आपण तिच्या जीव बरोबर खेळू. विनोदच्या इच्छेला आव्हान देत आर्या म्हणाली. मिस्टर सिंघानिया किंवा त्यांचे सेक्रेटरी यांनी जे मान्य केले आहे, आता आपण माघार नाही घेऊ शकत. विनोद निराशेने म्हणाला. तुम्ही काय बोलते? कळतंय का तुम्हाला? अहो नका असं करू. आत्या काकुडतीला येऊन बोलली. तिला हे पटत नव्हतं की असं जान्हवीबरोबर करणं कितपत योग्य आहे. उद्या रात्री आपल्याला त्यांना भेटायचं आहे, तर तूही माझ्याबरोबर पाहिजे आहे. एवढं बोलून विनोद रूम बाहेर निघून गेला. दरम्यान सिंघानिया मेन्शनमध्ये प्रेरणा, संजय आणि कुणाल देखील घराच्या बाजूला असलेल्या बागेच्या स्विमिंग पूलजवळ बसले होते. तिघांचेही पाण्यात पाय होते आणि त्यांच्या हातात कोल्ड्रिंक्सचे ग्लास होते. प्रेरणाने शांतता तोडायचं ठरवलं, कारण जवळपास 5 मिनिट झाली होती. ते तिघेही शांत बसून दुपारचा आनंद लुटत होते. आज सकाळी ढगाळ वातावरण होते, पण आज दुपारी एवढी गरमी कशी आहे? प्रेरणा म्हणाली. होय, म्हणूनच आपण सकाळी 100% हवामानाचा अंदाज लावू शकत नाही की दुपारीही ढगाळ वातावरणाचं असेल. संजयने उत्तर दिले. मला विचारायचं होतं की तू कधी लग्न करणार आहे? मी तर कधी तुला कोणत्या मुलीबरोबरही पाहिलं नाही. प्रेरणा आठवत बोलली. तिने खरंच संजयला कोणत्याही मुलीबरोबर पाहिलं नव्हतं. प्रेरणाच्या प्रश्नावर संजयला जोरदार खोकला लागला. भाई हो पिना. प्रेरणाने संजयच्या पाठीवर हलकेच थोपटले. कुणाला तर खूप हसायला येत होतं, पण उगाच तो मोठ्याने हसला तर त्याचा खडूस बॉस भडकेल म्हणून तो त्याचा हसू दाबून शांत बसला. प्रेरणा, तुला माहिती आहे ना, मला मुली आवडत नाही. संजयने थंडपणे उत्तर दिले. OMG, मग तुला मुलं आवडतात? प्रेरणाने तोंडावर हात ठेवून विचारले. गॉश प्रेरणा, मला मुलंही आवडत नाहीत. बहिणीच्या अचानक प्रश्नाने संजय चिडला. मीन्स यू डोंट हॅव फिलिंग? प्रेरणाने पुन्हा अंदाजा लावला. कदाचित असंच काही, संजयने बेफिकीरपणे उत्तर दिले, जेणेकरून प्रेरणाने तिचे प्रश्न थांबवावे. खरं तर संजय कधीकधी मुलींकडे आकर्षित होत होता, पण जेव्हा त्याला आपल्या वडिलांना सोडून गेलेल्या आईची आठवण येत होती, तेव्हा त्याचा मेंदू लगेच नकारात्मक विचारांनी भरलेला असायचा. कुणालला त्या दोघांकडे बघून गालात हसला आणि त्याच्या डोक्यात विचार आला की संजयला यासाठी फक्त प्रेरणा तयार करू शकते. तो तिच्याशी दुसऱ्या कोणाचंही एकटं नाही ऐकणार नाही. त्याला माहिती होतं, म्हणून त्याने प्रेरणाशी बोलायचं ठरवलं. संजय त्याच्या जागेवरून उठला. आता त्याला तिथं अजिबात ठेवायचं नव्हतं. न आपका चिडलेला चेहरा प्रेरणाला दाखवायचा होता. मी माझ्या रूममध्ये जात आहे, तुम्हीही जा. एवढं बोलून संजय तिथून निघाला. भाई, एवढा अस्वस्थ का झाला? प्रेरणाने कुणालला विचारलं. माझ्याकडे एक प्लॅन आहे. कुणाल जाणाऱ्या संजयला बघत बोलला. कसला प्लॅन? प्रेरणाने त्याला विचारलं. तू तुझ्या भावाला कसंही लग्नासाठी तयार कर. जसं की आपल्याला माहिती आहे तो तुला कधीच नाही बोलत नाही, तर तू याचा फायदा का घेत नाही? कुणाल प्रेरणाकडे बघून बोलला. आताच बघितलं नाही का कसं रिॲक्ट, कसं ऐकेल तो माझं? प्रेरणा उदास होऊन बोलली. अरे तू काहीतरी बोलून त्याला इमोशनल ब्लॅकमेल कर ना. कुणाल प्रेरणाला आयडिया देत बोलला.
पण मी असं त्याच्यावर जबरदस्ती तर करू शकत नाही ना. त्याला कोणीतरी मुलगी तरी आवडायला हवी. त्यासाठी प्रेरणा विचार करत बोलली. तिला माहिती होतं जबरदस्तीची नाती जास्त काळ टिकणार नाही. त्याची काळजी करू नकोस. त्याच्या एक खूप चांगली मुलगी आहे. फक्त तू त्या क्रूर संजयची काळजी घे. कुणाल बोलला आणि प्रेरणाने त्याच्या खांद्यावर हात मारला. तू मारत का आहेस? कुणालने गोंधळून विचारले. माझा भाऊ क्रूर नाही. तो या जगातील सर्वोत्कृष्ट माणूस आहे. प्रेरणाने तिचा भाऊ क्रूर असल्याचे मान्य न करता बोलली. हो हो, तू जिंकलीस. मग आपल्या प्लॅनचे काय? कुणालने प्रेरणाला त्याच्या प्लॅन समजावून सांगितला. ठीक आहे, तू जसं बोलला मी तसंच करेन. मी जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत मी माझं 100% देणार. पण भाईला लग्नासाठी तयार करणार, प्रेरणा म्हणाली आणि कुणालला स्विमिंग पूलजवळ एकटं सोडून गेली. भाऊ आणि बहीण सारखेच आहेत. दोघांचेही हात खूप लागतात. कुणाल बडबडला, पण खूप क्यूट आहे. कुणाल पुन्हा बडबडला आणि मग तोही स्विमिंग पूलजवळून उठला आणि घरच्या दिशेने निघाला.